हॅलो नमस्कार, मी धनश्री सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा। तर आता मी दुपारचा ब्लॉग शूट करते कारण सकाळी सगळा काम करण्यात वेळ गेला। काल खूप पाऊस पडलेला आणि त्यामुळे ना सगळं अंगणामध्ये पोर्चमध्ये सगळीकडे पाणी आणि चिखल झालेला, तर ते सगळं धुण्यात माझा वेळ गेला। आणि आजचं जे व्यवसायाचं टायमिंग आहे तर ते आहे 3 नंतर आणि आता 1 वाजलाय, तर मी माझं आवरून घेते आणि आजच आम्ही बहुतेक हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू जर पाऊस नाही आला तर, कारण आता सुद्धा आभाळ आले, काय माहिती संध्याकाळी पाऊस पडतोय की नाही। आणि पिवळा कलर आज घालायचा नाहीये, त्यामुळे मी आज नेसणार आहे ही राखाडी कलरची साडी। तर गुलाबी आहे माझ्याकडे, पण ती मी भरपूर फोटो काढले त्याच्यावरती, त्यामुळे मी ही साडी घालणार आहे। तर चला मग आजचा ब्लॉग इथूनच मी कंटिन्यू करते आणि तुम्ही सुद्धा बघा, पूर्ण ब्लॉग बघा। तर चला बाकीचा रुटीन शेअर करते। तर या आहेत माझ्या दोन्ही सासूबाई आणि आज मी साडी नेसते। तर हेअरस्टाईल मेकअप या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी जरा लवकरच आवरायला घेतलं। माझा आवरता मग मी यांचा पण मेकअप करायला घेतला आणि फायनली मी अशी तयार झाली। हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आज आम्ही जाणार आहोत भवानी आईच्या मंदिरामध्ये, कारण श्रीराम मंदिरामध्ये खूप गर्दी होती। त्यानंतर बसून आम्ही घरी आलो विडा घेण्यासाठी। आता माझा जो विडा आहे तर तो 25चा आहे आणि आमच्याकडे विडा घेताना नाव घ्यायची पद्धत असते। तुमच्याकडे असते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। रामायण महाभारताला बघितले असतील वाण, राजश्रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण। सीतेचा वंसा आला नगरात घ्या नगरात घेते नागपणाची, जनग्रावांची देती नागपणाची राजश्रावांची। अधिक्रमांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला। आकाशात चमकतात तारे, अंगठीत चककतात हिरे, धनाजीराव हेच माझी दागिने खरे। पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवतो औशी, राजश्रावांचे नाव घेते संक्रांती दिवशी। शिकार करता करता हरिण सापडले जाळ्यात आणि मालोजीरावांचे नाव घेते सुवासनीचा मेळ। आणि आज संध्याकाळीच मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला। त्यामध्ये आमच्याकडे पानावरती सुपारी, तिळगुळ, तिळाची वडी आणि काहीतरी वाण दिला जातो। तुमच्याकडची पद्धत सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसं तर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू शकतो, पण त्याच दिवशी हे घेतलं ना तर बायका खूप येतात आणि छान वाटतं। तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण खूप छान झाला। पाऊस नाही आला त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं। मागच्या वेळी पाऊस आलेला त्यामुळे आमचं असं कॅन्सल झालेलं, पण पाऊस नाही आला त्यामुळे मग मी आजच घेतला। खूप बायका आलेल्या, पण काय झालं की मीच व्हिडिओ करायला विसरले आणि त्यामुळे माझ्याकडे जेवढ्या काही क्लिप होत्या ना तर तेवढ्याच मी लास्टला ॲड केले। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुमच्याकडे कशी असते मकर संक्रांती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। म्हणजे सगळ्याच गोष्टी काही काही वेगळ्या असतात, म्हणजे वौसा घेणं किंवा वाण वगैरे देणं या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात काही जणांच्यात, कारण ते मला आज बघायला मिळालं। आणि हां, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। मी इथंच व्हिडिओ संपवते। बाय।